तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल. मित्रांनो, आत्ता वाजलेत सकाळचे 5. मी तुम्हाला दाखवतो एकदा. हे बघा 5:25 झालेत आणि आत्ता मी आलो आहे. सकाळी आपला डे 1 आहे आज. सकाळी उठून डिसिप्लिन लाईफ जगण्याचा. तर आजपासून आपण तयारी करतो आहे सकाळी लवकर उठून चालायची, हेल्दी लाईफ जगण्याची, एक्सरसाइज करण्याची आणि थोडंसं जंक फूड कमी करायचं आपल्याला. आणि आता मला 4 राऊंड मारायचे आहेत. मग पहिला राऊंड आहे हा फास्ट चालून. तर आता जाऊया. आणि आता बघा मी एंडला आलो आहे सेक्टर 12च्या. आता इथून मी लेफ्ट घेणार आणि फर्स्ट राऊंड आपण पूर्ण करूया. फर्स्ट राऊंड कम्प्लिटेड मित्रांनो. आणि आत्ता मी आलो आहे क्रिकेट ग्राउंडवर, आमच्या इथल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट ग्राउंडवर. आणि आत्ता इथे मला ग्राउंड बघून घ्या पहिले तुम्ही. तिथपासून ते बाउंड्री दिसते ना, पूर्ण तो ग्राउंड आहे. आणि मला आता तेवढं म्हणजे करायचं आहे. पूर्ण 5 राऊंड मारायचे. तर चालू करूया. झालं आहे सगळं. आता फ्रेश अंघोळ वगैरे करून आवरून नाश्ता करून जाऊया कॉलेजला. मी आता निघालेलो आहे कॉलेजसाठी आणि लवकरात लवकर कॉलेजला पोहोचायला लागेल, कारण की आत्ता टाइम झाला आहे 7:38. तर चला जाऊया. बट आता वाजलेले आहेत 5 आणि आता आपण निघालोय संध्याकाळच्या वॉकसाठी. तर ह्यावेळेस रनिंग करायची आहे, वॉकिंग नाही. तर चला जाऊया. तिकडनं 3 राऊंड झाल्यानंतर मी आता आलो आहे गार्डनमध्ये, म्हणजे पॉईंटचे. तर इथे आपण मारणार 5 रनिंगसोबत राऊंड. तर चला मारूया. तर मित्रांनो, त्या दिवशी आपण जे बदक बघितलेले या गार्डनमध्ये ते आता पाण्यात आहेत. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बट थांबा. हां, इथून हे बघा, लुक ॲट द व्ह्यू. खूप मस्त जास्त व्ह्यू आहे. तिकडे पण आहेत आणि इथे पण आहेत. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला थोडंसं असं वाटत असेल, बट रिअल लाईफमध्ये येऊन बघा, खूपच मस्त आहे. प्लीज, मी कुठं बसलो आहे तुम्ही तेच बघा. मी या 2 दगडांच्या वरती बसलो आहे. आणि त्या दिवशी मी काल तुम्हाला दगड दाखवलेले तेच दगड आहेत. आणि समोर आहेत बदकं. व्ह्यू इग्नोर. इकडं बघा. हां, तिकडं नाही बघायचं. हां, आधीच सांगतो. हे बघा मस्त एकदम. तर चला, दुसरा राऊंड मारायची वेळ झालेली आहे. मित्रांनो, सध्याला मला भेटलेली आहे म्याव या गार्डनमध्ये. इथे या गार्डनमध्ये मला भेटली. आता मांडीवर बसायला आली डायरेक्ट. किती छान आहे बघा. आणि मित्रांनो, आत्ता मला इथं आधीच फिशेस आहेत घरी. तर मम्मी ओरडेल, तर हिला घेऊन जाता नाही येणार. बट मी हिला म्हणजे येत जाईल रोज बघण्यासाठी. आणि बघू आता घरी निघूया आपण. आणि तिथे बघा एक डकी बसला आहे. त्या डकच्या खाली अंडी आहेत, त्यातून पिल्ले निघणार आहेत. तर त्यामुळे तो तिथे बसला आहे. आणि तिकडे बघा भांडणं चालू आहेत डक्सची सगळ्यांची. तर चला आता घरी जाऊया. राऊंड तर झालेत माझे पूर्ण. म्याव, चल येतो मी. बाय 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 बाय. नको जाऊसा नाही वाटत आहे मित्रांनो. हे कशी जवळ येते बघा कशी जवळ येते. काय झालं चला ठेव. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 5:35. आणि मी आज थोडं उशीर केला, म्हणजे काल लेट झोपलेलो ना थोडा. तर थोडासा आज उशीर झाला. आणि तुम्ही बघू शकता इथे किती थंडी पडली आहे. धुकं आहे सगळं हे. आणि आता जाऊया, रनिंग स्टार्ट करूया. आणि आता मी कनेक्ट करतो वॉच आणि रनिंगचं मेजरमेंट लावून ठेवतो, म्हणजे मला काउंट करता येईल की किती स्टेप झाले. चला जाऊया. थंडी लागते जास्त, मला काय बोलता नाही येणार. तर मित्रांनो, हा आहे माझा 5वा राऊंड. आणि मी आता सध्याला धावतो आणि दम लागतो, तरी पण हनुमान चालीसा ऐकून धावत चाललो.
आणि आज मी हावाला गार्डन सिलेक्ट केलं आहे. तुम्हाला ब्रिजवर आल्यावर दाखवतो. हो का, हावाला हे जे पूर्ण 4था राऊंड झाला, तर 5वा राऊंड पर्यंत इथं आलो आहे. आणि इथून मला असं पूर्ण एक राऊंड मारायचा आहे. तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो फायनली आता एक्सरसाइज करून झाली. आता मला घरी जाऊन आंघोळ वगैरे करून निघायचं उठून खाऊन पिऊन आरामात. 7:30ला निघालो तरी 8 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये जवळच आहे KSB चौकात. तर जाऊया. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे मला अभिमान वाटतं की मी दुसऱ्या दिवशी पण उठलो. जर्नली मी एक गोष्ट करतो पण दुसऱ्या दिवशी ती माझ्याकडनं होत नाही. पण ह्यावेळेस मी सिरियस आहे आणि ह्यावेळेस मी उठलो. आणि बघा देव पण माझ्यासोबत आहे. त्यांनी पण सक्सेसफुल करून दिलं मला. माझा हा जो डिसिजन होता, म्हणजे बघा माझा जो हा डिसिजन 5 वाजता उठून रनिंग वगैरे जाण्याचा, तो देवाला पण मान्य आहे. म्हणून देव मला रोकटोक करत नाही. नाही तर जनरली आपण जर चुकलो तर देव रोकटोक करतो. तर असं नाही आहे. बट चला आता जाऊया घरी. ब्लॉग आपला कंटिन्यू करायचा आहे. हां, आज परवाचा ब्लॉग आज येणार आहे, कारण की काल मी गेलेलो बाहेर आणि रात्रीचा मला शूटच करायला भेटलं नाही आणि एडिटिंग पण राहून गेली. रात्री आलो आम्ही डायरेक्ट. तर त्यामुळे तर तुम्ही थोडंसं कोऑपरेट करा. आणि आता आपण जाऊया मस्त. म्हणजे बघा ना तुम्ही, सूर्य उगवण्याच्या आत उठण्याची फिलिंगच वेगळी असते. ती फिलिंग म्हणजे लय वेगळी फिलिंग असते. म्हणजे आपल्याला अभिमान वाटतं. आपल्याला असं वाटतं की आपण ह्या आपल्या म्हणजे फ्रेंड ग्रुपमध्ये बघितलं तर फ्रेंड्स ग्रुपमध्ये सगळ्यात पुढं असं वाटतं आपल्याला. तर जास्त बोलत नाही मी, चला जाऊया. तर मित्रांनो आत्ता मी चाललो आहे कॉलेजला. बघा सायकल वगैरे आवरून सगळं झालं आहे. आता फक्त निघायची वेळ. आता झाले 7:36 आणि चला निघूया आता. मला 8 किंवा 8:15पर्यंत पोचायचं. तर मित्रांनो आता जस्ट कॉलेज सुटलं आहे आणि आता मी चाललो आहे घरी आणि चला जाऊया. बट आता मला एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला घरी गेल्यावर मम्मी भेटेल की नाही काय माहीत. बट जर भेटली तर तिला सांगायचं आहे की मला थोडे पैसे दे, कारण की एमर्जन्सी असते कधी लागले तर. आणि नसेल तर मग असंच राहावं लागेल. पप्पा आहेत, पप्पांकडं मागेल. पण पप्पांकडं मागायला थोडंसं असं शाय वाटतं, म्हणून त्यामुळे मम्मीकडंच मागणार आहे. तर जाऊया आता. आणि किती वाजता पोहोचते. आज खूप मोठा कांड झाला, तो मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो. माझ्यासोबत नाही झाला, मी सिन्सिअर आहे खूप. माझ्या मित्रासोबत झाला आहे, तो मी तुम्हाला सांगतो घरी गेल्यावर. चला बाय. हां, तर मित्रांनो मी डायरेक्ट झोपलो आल्यावर. आणि त्यानंतर मी थोडासा आराम केला. आणि त्यानंतर उठल्यानंतर माझे लाईव्ह लेक्चर्स होते, ते लाईव्ह लेक्चर्स केले. आता जेवण करून मी तुमच्याशी बोलायला आलो आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या क्लिपमध्ये की मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या शाळेत काय कांड झालं. तर हे बघा, जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये पहिला फोन चालायचा, आता पण चालतो बट सबमिट करायला लागतो. आणू शकतो आपण, सबमिट करायचा, ठेवायचा, जाताना परत घेऊन जायचं, असं काही नसतं. बट मी सबमिट केला, माझ्या मित्रांनी सबमिट केला. आणि माझा एक फ्रेंड होता आदित्य नावाचा, त्याने तो मोबाईल सबमिट नाही केला. तर स्टार्टिंगला काहीच नाही झालं. आय गेस हां, रिसेस झाली, म्हणजे सुट्टी होती मधली. तर सुट्टीमध्ये आमचा होता बायोचा सुट्टीनंतर लेक्चर. माझा काय बायो नाही, त्याचा पण म्हणजे त्या मित्राचा बायो नव्हता. आणि आम्ही 4-5 मुलं असे बायोचं लेक्चर होता. त्यामुळे आम्ही बाहेर गेलेलो, दुसऱ्या क्लासरूममध्ये बसलेलो, कारण खाली जायला अलाउड नव्हतं त्यामुळे. तर तिथे आम्ही बसलेलो. तर बोललो आम्ही काहीतरी विचार करू, लुडो खेळूया. लुडो खेळता खेळता प्रिन्सिपल मॅम आली डायरेक्ट क्लासमध्ये. फोन घेतला आणि आत्ता प्रिन्सिपल मॅमकडे त्याचा फोन आहे आणि आत्ता बोलते की पॅरेंट्सला घेऊन ये, नाही तर फोन देणार नाही. बट तो विचार करतोय की कोणाला घेऊन येऊ, कारण की पॅरेंट्स त्याचे बिझी असतात थोडे. पण घेऊन येईल तो पॅरेंट्सला, असं काही विषय नाही. बट बघू आता काय होतं ते. म्हणून मी फोन सबमिट करतो आणि म्हणून मी कॉलेजमध्ये व्लॉग काढू शकत नाही. हे त्याचं रिझन खूप मोठं. पहिले मी काढायचं व्लॉग कारण की मला अलाउड होतं फोन, बट आत्ता नाही काढू शकत. नंतर सुटल्यानंतरही काढू शकतो, बट तेव्हा मी खूप ऑइली आणि म्हणजे दमलेला असतो, त्यामुळे माझी कॅपॅसिटी नसते व्लॉग काढायची. त्यानंतर मी फ्रेश होऊन घरी आल्यावर व्लॉग काढतो आणि सकाळी उठल्यावर व्लॉग काढतो. सगळ्यात जास्त एनर्जी माझी सकाळीच असते, उठल्यावर आणि स्कूलला जाताना. खूप मस्त वाटतं. तर आजचा व्लॉग इथेच एंड करूया मित्रांनो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.